कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मोठे मालक काय सहज तयार झालेत वय लगीन करायला। अहो त्यांनी तर अट टाकली ना व का मास्तनीला त्यांच्या लग्नाच्या आधी इकडे घरला घेऊन यायचं म्हणून। मला म्हण काय बी कर पण मास्तनीला घरला घेऊन ये म्हणून। तिच्या पुढे फुलांच्या पायगड्या घाल नाहीतर सोन्याची गादी घाल, ती परत घरला येणारच नाही। तिला का नाही ना नवऱ्याचं घेणे देणं आहे ना आपलं काय घेणं देणं आहे। अरे अधिपती, आज लवकर आलास तू? हा म्हणलं काय घरात बसून तर काय करायचं, घरात काय ऑफिसात काय मास्तरीन माझी आठवण तर येतच राहते, पण इथं आपलं कामात दिवस निघून जातोय का नाही। काय झालं एवढा अपसेट काय आहेस? नाही ना काय नाही, टकाटक आहे। काहीतरी झालंय, चेहराच सांगतोय तुझा। ओंकी आता परत सगळं पूर्वीसारखं नीट होईल असं काय वाटत नाही का नाही। म्हणजे मास्तरीन बाई काय परत आमच्या आयुष्यात येतील असं वाटत नाही मला ओंकी। असं का बोलतोय? होप नको सोडूस। काय कशाची ढेकाळाची होप काय नाही, आता या हाय असं स्वीकारायचं आणि पुढे चालायचं असंच मला आता वाटायला लागलं। हे बघ असं नाही अधिपती, काय तसंच आहे। तू गेला होतास वहिनींना भेटायला? नाही रे, मग असं का बोलतोय तू? मी आमची मावशी गेली होती की भेटायला, आधी 4 वाजता गेली, आता ही गेली तरी आल्याच नाहीत। आता इथनं पुढे पण काय त्या कवा येणार नाहीत असंच वाटायला लागलं आता मला। हे बघ त्या भेटायला नाही आल्या त्याचं काहीतरी कारण असेल, आणि त्या काल आल्या नाही म्हणजे त्या कधीच येणार नाही असं तर होत नाही ना। तू आता त्यांची वकिली करत जाऊ नको सारखी आमच्या पुढं। मला कळून चुकले, ते म्हणतात ते बरोबर आहे, ते चांगला संसार होण्यासाठी नशीब लागते, नशीब, आणि आमच्याकडे काही ते नशीब नाही आहे, त्याच्यामुळे आमचा काही चांगला संसार होणार नाही। हे बघ असं नाहीये भावा, तुम्ही दोघं एकदा भेटलात ना तर आता आमची भेट पण होईल असं वाटत नाही कधी। हे बघ सगळं ठीक होईल, तू उगाच टेन्शन घेऊ नको। देवा, मी माझा संसार परत मिळवू शकेन यासाठी मला शक्ती दे। अगं काय तू काय करतेस? माझं घर आहे, कुठेही थांबेन। ठीक आहे, माझ्या वाटेत येऊ नकोस। ताई, म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की सगळं ठीक होणार आहे हे डील्स वगैरे करून? मी कोणाशी डील वगैरे केलं नाहीये। ताई, तुझ्या सासऱ्यांबरोबर डील करतीच आहेस तू। तुला असं खरंच वाटतंय की तू आणि अधिपतींच्या बाबांनी जे डील केलंय ते सगळं चालणार आहे? तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कुणाच्या विरुद्ध उभं राहताय ते? कोणाशी पंगा घेताय कळत नाहीये? भुवनेश्वरी मॅडमशी पंगा घेताय। म्हणजे ताई अगं त्या साध्या सुध्या नाहीयेत, माहितीये ना तुला? त्या चारू आसराने सुद्धा ना असं कसला व्यवहार करायचा ना काय माहित। हे बघ हिरा, तुला मी एकदा सांगितलंय ना, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस। माझं मी बघून घेईन। बाबा तुम्ही तरी समजावा नाहीला। अहो या आटीबिटी घालून ना परत जायचं म्हणतेय ही, सोपं नाहीये ते। ताई तुला कळतंय का, आता तुला घरी आणण्यासाठी भुवनेश्वरी मॅडम तुझ्याशी खूप चांगलं वागतील, गोड गोड बोलतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।